नमस्कार मंडळी. जगा वेगळे जगा वेगळे अष्टावक्र संहिता मूळ संस्कृत सूत्रांचे पद्य रूपांतरण गद्य विस्तारासहित श्री नारायण पाटणकर रत्नागिरी लिखित भाग 17 प्रकरण 12 स्वरूपी असणे हीच आदर्श स्थिती. सूत्र क्रमांक 1. शरीरवाणी कर्मासी उपेक्षुनी सहजमी असे स्थिर चित्त स्वभावे मी शांत रूप ध्रुव असे. विस्तार. ज्ञानी आणि अज्ञानी यामध्ये वाद संभवतो. मात्र दोन ज्ञानी पुरुषांमध्ये ज्ञानासंबंधी संवाद असतो. आत्मज्ञान प्राप्त झालेला राजा जनक अष्टावक्र मुनींशी संवाद साधताना म्हणतो की हे मुने, चित्तामध्ये वासनारूपी तरंग निर्माण होतात. त्या तरंगांमुळे विचार व इच्छांची सुरुवात होते. त्या इच्छांचा वाणी उद्गार करते. सरतेशेवटी बुद्धी इंद्रियांद्वारे इच्छापूर्तीसाठी हालचाल निर्माण करते. या पद्धतीने कर्मे निर्माण होतात. कर्मे व त्यांची फले आणि पुनः पुन्हा कर्मनिर्मित हे युद्ध असते. तृष्णा व क्षुधा कधीही पूर्ण होत नाहीत. त्या कारणाने वासना, विचार, इच्छा, कर्मे ही सुद्धा पुनः पुन्हा निर्माण होत असतातच. त्यांचा परिणाम म्हणून जीवनाची जन्ममृत्यूरूपी चक्र निरंतर फिरत राहते. या कर्मद्वंद्वामुळे मनाला विश्राम, आराम कधीच मिळत नाही. अशा वेळी शरीर, वाणी, मन, बुद्धी यांच्याकडे पूर्ण साक्षीत्वात अलिप्ततेने पाहता आले तर आपोआप शरीर, वाणी, मन, बुद्धी यांची कर्मरतता म्हणजेच गती कमी किंवा अतिशांत होते. हीच शांती मनाला स्वस्थता देते. अशा स्वस्थतेत मौन, स्थैर्य स्वभावतःच लाभते. हा लाभ म्हणजेच स्वरूप लाभ होय. स्वरूप साधना म्हणजे वाणी, शरीर, मन, बुद्धी यांच्याकडे ज्ञानपूर्णत्वाने किंवा त्यांच्या हालचालींचे स्वरूप, परिणाम यांची ओळख झाल्या कारणाने होणारे अलक्ष. हे अलक्ष साध्य झाल्याने आपोआप शरीर, मन, बुद्धी, वाणीच्या कर्मांचा त्याग संभवतो. ध्यानात घ्यायचे असे की आत्तापर्यंत काही ना काही कर्मे चालू आहेतच, पण ही कर्मे मीशी लिप्त नाहीत, कारण मी साक्षीत्वात आहे. करिता मी कर्मे व त्यांच्या परिणामांपासून सहज मुक्त आहे. करता मी नसताना होणारी कर्मे यादृच्छिक असतात. त्यांचा लाभ वा हानी याच्याशी मी संबंधित नसतो. तो परमशांतीत स्थिर असतो. हे शांतिरूपी लीन असणे हेच आत्मज्ञान किंवा स्वरूपज्ञान. राजा जनक व अष्टावक्र मुनी या दोन्ही ज्ञानवंतांमध्ये संवाद चालू आहे. त्या संवादापासून स्वरूपी सहज असणे हीच आदर्श स्थिती असल्याचे समजते. या स्थितीची अनुभूती राजा जनकाला झाली व तिचे वर्णन या ज्ञानसंवादात राजा जनक करीत आहेत. सूत्र क्रमांक 2. शब्द इंद्रिय आत्मभ्रमी नालिप्त आसक्त मी असे सर्व विक्षेप सहज त्यागी समचित्त समत्वी वसे. विस्तार. शब्द आणि इंद्रियांचे विषय यांच्यापासून मी आसक्त नाही. त्यांच्यापासून मी पूर्ण अलिप्त आहे. त्याच पद्धतीने आत्मा ही दिसणारी वस्तू नाही हे जाणून त्याबाबतच्या दर्शनादी मिथ्या भ्रामक समजुतींपासूनही मी दूर आहे. पंचज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे ज्ञानेंद्रियांचे तर हालचाल, उत्सर्जन हे कर्मेंद्रियांचे विषय आहेत. इंद्रिये ही जड असल्याने त्याचे विषयही जड आहेत. मात्र सर्व इंद्रियांना त्यांच्या विषयपूर्तीसाठी चैतन्य मात्र पुरविले जाते, ते आत्म्याद्वारे. आत्मा म्हणजे शुद्ध चैतन्य. त्याचे ज्ञान किंवा बोधरूप आकलन शक्य आहे. मात्र तो दृश्य नसून इंद्रिये व त्यांच्या विषयांना दृश्य रूप पुरवणारे शुद्ध चैतन्य आहे. तो दृश्य नाही, मात्र तो दर्शन शक्य करणारी सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. शक्ती दिसत नाही, पाहता येत नाही. इंद्रिये व त्यांचे विषय, हालचाली याद्वारे शक्तीचे प्रकटन समजून घेता येते, पाहता येते. ते जड व त्यांचे विषय आकलन होते. ते चैतन्य व चैतन्य तत्व म्हणजेच आत्मा
अशा अर्थी इंद्रिये, शब्द आदी म्हणजे जड विषय ज्यांच्यातून निर्माण होतात त्यांच्यात आणि जडता आणि आत्मा पाहता येतो. या भ्रमापासून मी त्यांचा सहज त्याग साधल्याने मुक्त आहे. आता माझे चित्त जडता व भ्रममायायुक्त असल्याने समत्वात विलीन झाले आहेत. मीच समत्व रूपाने चैतन्यमय आत्मा आहे. इंद्रियांचे विषय म्हणजेच ज्ञानेंद्रिय व त्यांचे विषय. डोळ्याचा विषय आहे रूप, कान शब्द किंवा श्रवण, नाक गंध, जिभ रस, त्वचा स्पर्श. कर्मेंद्रिये व त्यांचे विषय हातपाय हालचाल, वाणी बोलणे, गुद उपस्थ, मलमूत्र विसर्जन आणि अर्थात उपस्थांद्वारे संभोग. अंतःकरण सर्वात आतील करण म्हणजे साधन म्हणजेच इंद्रिय ते आहे मन. अशी वास्तवात 11 इंद्रिये आहेत. सूत्र क्रमांक 3. केवळ साक्षी भावात भ्रममाया नाशतो असे, ऐसे जाणून समाधीचे अनुष्ठान न मी करीतसे. विस्तार. सर्व माया मिथ्या भ्रम अज्ञान यांचा नाश करण्यासाठी अनेक जण विधीपूर्वक समाधीचे अनुसरण म्हणजेच अनुष्ठान करतात. तेव्हा मनाच्या निर्विचार निरव निश्चल अवस्थेत त्यांना आपल्या चैतन्य स्वरूपाचा बोध होतो. मात्र समाधी हे अनेकानेक नियमांनी ध्यानधारणा यमनियम यांनी दुष्कर बनले आहे. तसेच तेथे गुरु शिष्य परंपरा आदी उपाधी सुद्धा पाळावी लागते. मात्र बोध होण्यासाठी अज्ञान समजण्यासाठी भ्रम मिथ्या माया दूर सारण्यासाठी केवळ स्वतःशी चिंतन केले असता सर्वांचा चैतन्य रूप करता एक आणि एकमेव असून तो निराकार रंग रूप गुण नाम यांचे अतीत असल्याचे समजू शकते. तसेच स्वरूप सुद्धा रूप गुण रंग नामातीत असल्याचे ध्यानात येते. हा बोध स्वतःमध्ये मुरवून टाकणे ज्याला शक्य होते त्याला सहजासहजी होते. म्हणूनच समाधी व तिचे यमनियमादी दुष्कर उपचार यांना बाजूला सारून समाधी रहित असूनही नित्याच्या सर्वसाधारण जीवनात आत्मज्ञान धारण करून साक्षीत्वात निर्लेप निर्विकल्प निरंतर इच्छामुक्त राहता येते. तात्पर्य दृष्टी बदल आत्मज्ञानासाठी पुरेसा आहे. त्याकरता समाधीचे दुष्कर अनुष्ठान अनिवार्य नाही. सूत्र क्रमांक 4. उच्च नीच वस्तुनाशात हर्षामर्ष जरी असे, शांत दक्ष आत्मस्थित माझे साठी तसे नसे. विस्तार. उच्च नीच उपयुक्त अनुपयुक्त असे भेदाभेद वस्तूंबाबत संभवतात आणि त्यामुळे अशा वस्तुनाशात हर्षामर्ष सुख दुःख राग लोभ यांचा जन्म होतो. मात्र माझ्यासाठी आत्मैक्य हीच सर्वोच्च स्थिती असल्याने इतर जड विषय व वस्तू यांच्या प्राप्ती अप्राप्तीत मला ना हर्ष ना खेद असत. वस्तूंच्या पूर्ण अभावाने सुद्धा मी विचलित होत नाही, कारण केवळ आत्मरूपता स्वभाव प्राप्ती हीच अक्षय चिरंजीव व नित्यपूर्ण शुद्ध अवस्था असल्याचे मी जाणले आहे आणि मी केवळ तीच अक्षय अवस्था आहे. असे असताना माझ्या निजस्थितीला प्राप्त झालेला मी वस्तुभाव वा अभाव यांनी विचलित कसा होऊ शकतो. ज्ञानी राजा जनक अष्टावक्र महामुनींना आपल्या ज्ञानोत्तर असण्याची स्थिती विशद करून सांगत असतानाचा हा संवाद आहे. सूत्र क्रमांक 5. आश्रम अनाश्रम ध्यान चित्त स्वीकृती त्यागतो असे, या सर्वोद्भव भ्रमापार नित्यशुद्ध मुक्त मी असे. विस्तार. ज्ञानी
अज्ञानी आणि ज्ञानातीत असे माणसांचे 3 प्रकार असतात. यापैकी अज्ञानी मूढ कोणताही सारासार विवेक कधीही न करता स्वैर वागत असतो. ज्ञानी माणूस सत असत स्वीकार्य धिक्कार्य अशा सारासार विवेक जीवनात वागवीत असतो. मात्र याखेरीज जी श्रेणी असते ती आत्मज्ञानाची असते. ही श्रेणी प्राप्त झालेला ज्ञानाच्याही पलीकडे म्हणजे ज्ञानोत्तर स्थितीत असतो. सत असत स्वीकार नकार हा भेदही तो नकारतो. तो आश्रम अनाश्रम ध्यान चिंतन यम नियम सत असत स्वीकार नकार हे सारेच वर्ज समजून साऱ्यांपासून जगापासूनही नव्हे मी व मीत्वापासूनही अलिप्त असतो. ते त्याचे असे असणे म्हणजे एकलत्व ते त्याचे असे असणे म्हणजे एकलत्वाने समग्र असणे असते. असा ज्ञानोत्तर माणूस शुद्ध चैतन्य रूप म्हणून एकमेव असतो. तो सर्वांना अभिव्यक्त करणारा चैतन्य रूप म्हणून समग्रही असतो. एकत्व हीच समग्रता आणि समग्र तेच एकत्व असे ते कैवल अद्वैत असते. या अशा असण्यात मीचा व्यक्तिभाव नसतोच नसतो. अशा अर्थी तो माणूस व्यक्ती रंग रूप आकार नाम भाव अभाव स्थिती स्थिर असणे नसणे श्रेणी यापैकी कशानेही वर्णन करण्यास अशक्य असतो. हे वर्णनातीत भावातीत अवस्थातीत चैतन्यमय केवल मात्र असणे असते. हाच तो वेदांत. ज्ञानाचाही अंत, अंत हाच उगम, उगम हाच अंत. खरे तर केवळ अनंत, अंत उगमाचे भेदरहित अनंतत्व असा राजा जनक आहे. सूत्र क्रमांक 6. कर्मानुष्ठान कर्मत्याग दोन्ही अज्ञान जाणीमी. मी लिप्त ना दोघासी स्वभावे आत्मभाव मी. विस्तार. कर्म करणे किंवा न करणे यामध्ये मी रूपी अहंकार कर्ता रूपे उभा राहिला आहे की कर्म किंवा अकर्म यांचे बंधन तयार होते. मी हा अहंकार भाव म्हणजेच कर्म अकर्म यांचे मूळ अज्ञान होय. हे अज्ञान टाकून तत्वतः राजा जनक कर्म अकर्म याबाबत अलिप्त सहज साक्षी उदासीन झाला आहे. त्याचेच अनुभव कथन तो अष्टावक्र मुनींना करीत आहे. राजा जनक केवळ चैतन्य रूप असून त्याचा मी चैतन्यलीन झाला आहे. त्यामुळे आता नाही तो कर्माचे अनुष्ठान किंवा कर्मत्याग. मी या संकल्प भावे करीत नाही. म्हणूनच तो अज्ञानाहून मुक्त केवळ चैतन्य ज्ञानपूर्णच आहे. जे काही स्वभावे घडत आहे ते तो साक्षीत्वात अवलोकित आहे. हा आहे अक्रिया योग. सूत्र क्रमांक 7. अचिंत्य ब्रह्मचिंतनी ऐहिका ते चिंतिती. इह भाव टाकुनी मी शांत दक्ष स्थिरमती. विस्तार. वास्तवात ब्रह्मतेजाचे चिंतन करताना त्या चिंतनात सत्यार्थाने असलेला चिंतक केवळ ब्रह्मच असतो. म्हणजे तो केवळ सर्वसाक्षी अलिप्त अकर्ता असतो. अशा ध्यानी माणसाचे बाबत मी करता अकर्ता असा वेगळा भाव अस्तित्वात असतच नाही. ती पूर्णत्वाने चैतन्यमयता असते. केंद्ररहित अस्तित्व मी माझेपण भावरहित ते केवळ असणे असते. ती विशुद्ध प्रकाशमानता असते. अशा वेळी सर्व इंद्रिये अत्यंत सावध त्यांच्या क्षमतांनी परिपूर्ण असतात. मात्र मनाचा आशय मी भाव नष्ट झालेला असल्याकारणाने ते परमशांत अक्रिया प्रतिक्रिया विरहित नमन किंवा अमन असते. असे मनाचे अमनी असणे म्हणजे शांतता आणि उर्वरित ज्ञानेंद्रियांची पूर्ण क्षमतेने केवळ असणेपणाची स्थिती म्हणजे दक्षता. मन शांत आणि ज्ञानेंद्रिय वेध घेण्याचे पातळीवर केवळ पूर्णक्षम असणे म्हणजे शांत दक्ष असणे. शांत परंतु दक्ष असणे. अशा शांत दक्षतेत राजा जनक असल्याचे तो अष्टावक्र मुनींना सांगत आहे.
मात्र तो शांतदक्ष आत्मस्थितीत स्थिरमती असला तरी तो पुढे जाऊन हेही स्पष्ट करतो की अचिंत्याचे ध्यान करणारे जर मी ध्यान करतो, मला ध्यान साधले अशा मितवाद संकल्पात असतील तर ते चिंतन नसून मीचेच स्मरण असते. ती वास्तवात ऐहिकताच आहे. येथे गोम अशी आहे की ब्रह्म निराकार असल्यामुळे त्याचे चिंतन मी हे केंद्र अस्तित्वात असताना कसे होणार? ब्रह्माचे निराकारत्व, त्याचा शून्यत्वाचा स्पर्श झाला तर मी नष्ट होतो, शांतता नष्ट होते. तत्क्षणी चिंतन करता निराकार ब्रह्मच असतो, अनंतच असतो. ब्रह्मदृष्टीने ब्रह्म न्याहाळिता, ब्रह्मी ब्रह्म होई ब्रह्म न्याहाळिता. ब्रह्मी ब्रह्म होऊन ब्रह्म पार राही, त्यासी कैसा काही अंत पार राही असे म्हणतात. हेच ते कैवल्य. याखेरीज निराकाराचे चिंतन केले साधले असे मी केंद्र असताना जर कोणी म्हणत असेल तर तो भ्रम आहे. ती केवळ ब्रह्मचिंतनाची चिंताच काळजीच आहे. जेथे चिंता काळजी तेथे ऐहिकता असते, मोक्ष नसतो. ब्रह्मचिंतनाच्या चिंतेतून राजा जनक मुक्त आहे. वास्तवात तोच ब्रह्म आहे असा त्याचा आशय आहे. सूत्र क्रमांक 8. साधना साधने टाकी, क्रियारहित धन्य तो असे. स्वभावे हि अक्रिय, राही कृतकृत्य सहजची असे. विस्तार. आपण केवळ आहोत, केंद्ररहित चेतना आहोत करिता वास्तवात ध्यानधारणा, उपासना, अनुष्ठान यांची गरजच नाही याची समज या साऱ्या चिंतन पद्धती अनुसरणाऱ्यांपैकी काहींना त्यांच्या साधनेच्या अंतिम टप्प्यात येते आणि ते मग सर्व साधने व साधना यांचा त्याग साधून सहज स्थितीत कैवल्यात अक्रिय असतात. असे पुरुष धन्य होत. तर काही जणांना उपजतच हे ज्ञान प्राप्त असल्याने ते स्वभावतःच अक्रिय असतात. ते कोणत्याच साधना, अनुष्ठान, चिंतन पद्धती यांचा किंचितही अवलंब न करता सहज अक्रिय असतात. तेही पुरुष धन्य, सत्कृतकृत्य होतात असे राजा जनक म्हणतो. योग्य पद्धतींच्या वापराने नंतर कोणत्याही पद्धतींची गरज नसल्याने लक्षात येऊन अक्रिय होणे किंवा स्वभावे अक्रिय असणे या तऱ्हेच्या दोघांनाही राजा जनक वंद्य, आदरणीय, धन्य, कृतकृत्य मानतो. तो स्वतः मात्र सहज अक्रिय होतो. जे कृष्णमूर्ती साधना नाकारतात, राजा जनक जरी सहज अक्रिय स्वतः असला तरीही साधना पद्धती नाकारत नाहीत. असा फरक आहे दोघांमध्ये. आत्मज्ञानी कृतकृत्य धन्य असतो हे मात्र निश्चितच सत्य आहे. अस्तु.